हा आज आपला ग्रॅव्हिटेशनचा 5वा पिरियड आहे. पहिल्या पिरियडमध्ये आपण न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन पाहिला. दुसऱ्या पिरियडमध्ये इन्फॉर्मेशन रिगार्डिंग युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, जिचं युनिट, डायमेन्शन्स, डेफिनेशन्स, व्हॅल्यूज हे पाहिले आपण. त्यानंतर तिसऱ्या पिरियडमध्ये व्हेरिएशन ऑफ ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी अबोव्ह द सरफेस ऑफ द अर्थ. पृथ्वीच्या वर गेल्यानंतर ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कशी चेंज होते आणि आपल्याला असं आढळून आलं की ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी डिक्रीज होते. ॲज वी गो अबोव्ह द सरफेस ऑफ द अर्थ ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी डिक्रीजेस. फोर्थ पिरियडमध्ये आपण काय पाहिलं? व्हेरिएशन ऑफ ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी बिलो द सरफेस ऑफ द अर्थ. आणि त्याही याच्यामध्ये आपल्याला असं निदर्शनास आलं की acceleration due to gravity below the surface of the earth also decreases. So now in fifth period we will see the relation between height h and depth d where gd and gh are equal. आपण या ठिकाणी पृथ्वीच्या वर आणि पृथ्वीच्या खाली, सरफेसच्या खाली असे दोन पॉइंट्स कन्सिडर करणार आहेत की त्या ठिकाणी ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट हाईट एच अँड ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी बिलो द अर्थ सरफेस ऑर ॲट द डेप्थ डी दे आर इक्वल. देन व्हॉट इज द रिलेशन बिटवीन एच अँड डी? सो दिस इज अर्थ of radius r, mass m. We'll consider 2 points P and Q. This point P is at height h and point Q is below the surface of the earth at depth d. So this is height h, this is depth d. Gh is the acceleration due to gravity at height h, that is at a point P, and Gd is the acceleration due to gravity at a depth d, that is at point Q. म्हणून Q टू अर्थ सरफेस हे अंतर d आहे आणि अर्थ सरफेस टू पॉइंट P अंतर हे h आहे. अशा प्रकारे आणि या ठिकाणी गिवन कंडिशन काय? GH आणि GD च्या व्हॅल्यूज ह्या सारख्या आहेत. समजा अर्थ सरफेसवर ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी 9.8 आहे. आपण वर गेल्यानंतर ती कमी होईल. 9.7, 9.6, 9.5, 9.4, 9.3, 9, 8.9 वगैरे अशा व्हॅल्यूज होतील. समजा असं गृहीत धरा की GH या ठिकाणी ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी 8 मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे, तर GD सुद्धा 8 मीटर पर सेकंड स्क्वेअरच आहे. या GD आणि GH च्या व्हॅल्यूज ह्या सेम आहेत. निश्चित त्या 9.8 पेक्षा कमी आहेत, पण GD इज इक्वल टू GH ही जर कंडिशन टाकली तर या हाईट मध्ये आणि डेप्थ मध्ये काय रिलेशन असेल ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. याच्यासाठी काय कन्सिडर केलं आपण? कन्सिडर 2 पॉइंट्स P अँड Q. कन्सिडर 2 पॉइंट्स P अँड Q क्लोजर टू द अर्थ सरफेस. या अर्थ सरफेसच्या वर आणि अर्थ सरफेसच्या खाली, क्लोजर टू द अर्थ सरफेस, where point P is at height h and point Q is at depth d below the surface of the earth. So this is the consideration. Then what is the second point? The points P and Q. The points P and Q are selected so that the acceleration due to gravity at point P and Q are equal, that is GH is equal to GD. जितकी ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी या हाईटला आहे तितकीच ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी या डेप्थला आहे, म्हणजे GH इज इक्वल टू GD, वेअर H अँड D आर व्हेरी व्हेरी लेस दॅन R. या हाईटची जी व्हॅल्यू आहे आणि डेप्थची व्हॅल्यू आहे R च्या कंपॅरिझन मध्ये खूप लहान असली पाहिजे. जसे की पृथ्वीची रेडियस किती आहे? रेडियस ऑफ द अर्थ इज 6400 किलोमीटर, 6400 किलोमीटर आहे. तर या D ची व्हॅल्यू किंवा H ची व्हॅल्यू ही 3000 किलोमीटर किंवा 3500 किलोमीटर अशी असता कामा नये.
डी या डीची व्हॅल्यू किंवा याची व्हॅल्यू काय असावी? 500 किलोमीटर, 200 किलोमीटर, 400 किलोमीटर अबोव द सरफेस ऑफ द अर्थ असेल किंवा बिलो द सरफेस ऑफ द अर्थ असेल. दॅट इज एच अँड डी शुड बी व्हेरी व्हेरी लेस दॅन आर. या एच आणि डीच्या व्हॅल्यूज या आरच्या कंपॅरिझन मध्ये लहान असल्या पाहिजेत, तरच हे डिड्यूस केलेले फॉर्म्युले आपल्याला लागू पडतील. तर आपण ऍट पॉइंट पी, या पॉइंट पी ला, पॉइंट पी चं इक्वेशन म्हणजे ऍट हाईट एच आहे का, बिलो ऍट डेप्थ डी आहे, ते ऍट हाईट एच आहे. हाईट एच ला एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काय ऍट पॉइंट पी, दॅट इज एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऍट हाईट एच. gh is the acceleration due to gravity at height h, gd is the acceleration due to gravity at depth d, and g is the acceleration due to gravity on the surface of the earth. इथली जी acceleration due to gravity surface वरची g आहे, इथली gd आहे, इथली gh आहे. सर gh बरोबर g r² अपॉन r प्लस h ब्रॅकेट स्क्वेअर, हा फॉर्म्युला आपण डिड्यूस केलेला आहे. तिसऱ्या पिरियड मधला हा फॉर्म्युला आहे. gh is equal to gr² upon r plus h bracket square. So this is the acceleration due to gravity at height h. So r is taken common, इथून r कॉमन केलं, याला मल्टिप्लाइड बाय r डिवाइडेड बाय r केला, मल्टिप्लाइड बाय r बाहेर कॉमन आला, म्हणून याला ब्रॅकेटच्या बाहेर घेतल्यामुळे r² होईल, इथं हा r² आला. मग इथून r घेतल्यामुळे बाहेर ब्रॅकेटच्या बाहेर r घेतल्यामुळे इथं 1 राहिला, 1 प्लस एच अपॉन आर, कारण इथून आर कॉमन काढण्यासाठी मल्टिप्लाइड बाय आर डिवाइड बाय आर आला, मल्टिप्लाइड बाय आर बाहेर कॉमन आला, डिवाइडेड बाय आर जसा तसा राहिला, म्हणून इथं काय राहील r² इन द ब्रॅकेट 1 प्लस एच बाय आर, दिस ब्रॅकेट स्क्वेअर, दिस r² विल गेट कॅन्सल. सो gh इज इक्वल टू g अपॉन 1 प्लस एच बाय आर ब्रॅकेट स्क्वेअर. तर हा gh चा फॉर्म्युला आला. तर हा जो भागाकारातला घातांक आहे तो गुणाकारात घेतला, गुणाकारात घेतल्यानंतर त्याचा घातांक उणे होतो, म्हणून हा जो 1 प्लस एच बाय आर ब्रॅकेट स्क्वेअर आहे तो वर गुणाकारात घेतल्यानंतर हा स्क्वेअरचा टू द पॉवर -2 होतो का, हे पाहिजे g इन द ब्रॅकेट 1 प्लस एच बाय आर टू द पॉवर -2, हा वर आल्यानं त्याचा घातांक हा उणे झाला. So gh is equal to g in the bracket 1 plus h by r to the power -2. हे हा वर घेतला इथे गुणाकारामध्ये. मग याचे एक्सपान्शन अकॉर्डिंग टू बायनॉमियल थेरम. अकॉर्डिंग टू बायनॉमियल थेरम म्हणजे a प्लस b टू द पॉवर n, याचं जर एक्सपान्शन करायचं असेल तर आपण बायनॉमियल थेरमनं ते एक्सपान्शन करतो. हा बायनॉमियल थेरम जर आपण याच्या एक्सपान्शन साठी वापरला तर काही 1 प्लस एच बाय आर टू द पॉवर -2 इज इक्वल टू 1 -2h अपॉन आर प्लस हायर पॉवर्स ऑफ एच बाय आर. हायर पॉवर्स ऑफ एच बाय आर म्हणजे एच बाय आर स्क्वेअर, एच बाय आर क्यूब वगैरे असे हायर पॉवर्स येतील. सो this 1 plus h by r to the power -2 is equal to 1 minus 2h upon r plus higher powers of h by r, but h by r is a very very less than 1. h by r is a very very less than 1. एक पेक्षा तो लहान आहे, एक पेक्षा जर लहान असेल the higher powers of h by r are negligibly small. समजा या 0.2 चा जर वर्ग घेतला तर 0.04 येतो. 0.2 चा वर्ग 0.04 म्हणजे या संख्येपेक्षा वर्ग त्याचा लहान होतो, घन त्याच्यापेक्षा लहान येईल. म्हणून जसजसे हायर पॉवर्स येतील एच बाय आर चे तसं तसं ती संख्या लहान 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 होत जाईल. म्हणून या लहान संख्येचा विचार करण्यापेक्षा आपण त्या वगळून टाकू, म्हणून सो दे आर नेग्लेक्टेड फ्रॉम द एक्सप्रेशन. म्हणून त्या एक्सप्रेशन मधून नेग्लेक्ट केल्या तरी एक्सप्रेशन मध्ये काही फरक पडत नाही. म्हणून हायर पॉवर्स ऑफ एच बाय आर हे सर्व टर्म्स आपण वगळून टाकल्या. मग काय राहील 1 प्लस एच बाय आर टू द पॉवर -2 इज इक्वल टू इथं काय आलं 1 - 2h अपॉन आर.
सो हिअर आता ही जी किंमत आहे पुट इन इक्वेशन 1 या इक्वेशन 1 मध्ये ठेवली. सो GH इज इक्वल टू G in the bracket 1 plus h by r to the power minus 2. 1 plus h by r to the power minus 2 is equal to 1 minus 2h upon r आहे. ही किंमत याच्यामध्ये ठेवली. सो 1 minus 2h upon r ही किंमत कशाच्या बदल्यात ठेवली? 1 plus h by r च्या ऐवजी ही किंमत ठेवलेली आहे. ही इक्वेशन 1 मध्ये किंमत सबस्टिट्यूट केली. So GH is equal to G in the bracket 1 minus 2h upon r. So this is equation 2. At point Q, हा point Q कसा आहे? Below the surface of the earth आहे का above the surface of the earth आहे? तो below the surface of the earth आहे. हा below the surface of the earth. Below the surface of the earth चा फॉर्म्युला काय? चौथ्या पिरियड मध्ये तो फॉर्म्युला मी डिड्यूस केलेला आहे. आणि तो फॉर्म्युला आहे acceleration due to gravity at a depth d is equal to G in the bracket r minus d upon r. हा फॉर्म्युला कशासाठी आहे? आपण d डेप्थ वर खाली गेल्यानंतर त्या ठिकाणी acceleration due to gravity काय असेल? G in the bracket r, r म्हणजे रेडियस ऑफ द अर्थ, r minus d upon r हा फॉर्म्युला आहे. मग याच्यात GD is equal to G in the bracket या r ला r upon r minus d by r असं लिहिता येईल. r upon r म्हणजे 1 होईल आणि minus d by r as it is. So this is a formula for GD. So this is formula for GH. What is according to given condition? Here the according to given condition GH is equal to GD. According to given condition GH is equal to GD. या ठिकाणी at height ची acceleration due to gravity आणि at depth ची acceleration due to gravity सेम आहे म्हणून GH is equal to GD लिहिलं. सो G in the bracket 1 minus 2h upon r ही GH ची किंमत लिहिली. GH is equal to G in the bracket 1 minus 2h upon r ही किंमत इथे लिहिली आणि GD ची किंमत G in the bracket 1 minus d by r ही किंमत इथे लिहिली. G will get cancelled from the both sides. So this equation here 1 will get cancelled. So 2h upon r is equal to d by r. So this r will get cancelled. So 2h is equal to d. 2h is equal to d. So this is the relation between height and depth where the acceleration due to gravity decreases through the same value. म्हणजे याचा अर्थ असा आहे की समजा हाईट h इज इक्वल टू 1 किलोमीटर घ्या. म्हणजे या पृथ्वीच्या वर जर 1 किलोमीटर गेलात तर जितकी ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी डिक्रीज होते तितकी ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी डिक्रीज होण्यासाठी जमिनीच्या खाली आपल्याला 2 किलोमीटर यावं लागतं. आलं का लक्षामध्ये? पृथ्वीच्या वर अर्थ सरफेसच्या वर पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या वर आपण 1 किलोमीटर गेल्यानंतर जितकी ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी डिक्रीज होते तितकीच ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी डिक्रीज होण्यासाठी पृथ्वीच्या खाली आपल्याला किती अंतर जावं लागतं? 2 किलोमीटर इतकं अंतर जावं लागतं. सो 2h इज इक्वल टू d. म्हणजे पृथ्वीच्या वर जर तुम्ही 10 किलोमीटर गेलात तर तितकीच ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. समजा हा अर्थ सरफेस आहे आणि याच्यावरचा पॉइंट हा 10 किलोमीटर वरचा आहे. या 10 किलोमीटर अंतरावर समजा असं गृहीत धरा, मी कॅल्क्युलेट केलेलं नाही ते, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी GH इज इक्वल टू 9 मीटर पर सेकंड स्क्वेअर. अर्थ सरफेस कव्हर काय 9.8. हे अबाउट 10 किलोमीटर किती आली? 9 आली. म्हणजे कितीनं डिक्रीज झाली? 0.8 मीटर पर सेकंद ती व्हॅल्यू डिक्रीज झाली. तर ही 0.8 न ही व्हॅल्यू डिक्रीज होण्यासाठी तुम्हाला पृथ्वीच्या खाली 20 किलोमीटर इतकं अंतर जावं लागेल. हे फॉर एक्झाम्पल मी डिस्टन्सेस घेतलेले आहेत, हे काही कॅल्क्युलेट केलेले नाही तसे. म्हणजे पृथ्वीच्या वर h अंतर गेल्यानंतर जितकं ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी डिक्रीज होते तितकीच ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी डिक्रीज होण्यासाठी आपल्याला पृथ्वीच्या खाली 2h इतकं अंतर जावं लागतं. हा त्याचा स्पष्ट अर्थ आहे.
म्हणजे पृथ्वीच्या वर जर आपण 1 किलोमीटर गेलात तर पृथ्वीच्या खाली 2 किलोमीटर जावं लागेल, तेव्हा सेम ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आपल्याला मिळेल. तर अशा प्रकारे हे डी आणि एच मधलं रिलेशन आलं फॉर सेम ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. देन ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ जीएच अँड जीडी. जीएच आणि जीडीच्या व्हॅल्यूज कशा व्हॅरी होतात याच्यासाठी हा ग्राफ प्लॉट केलेला आहे. ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, जी इज टेकन ऑन वाय ऍक्सिस. So this is the center of the earth, center of the earth. So this is earth surface. Earth surface आहे म्हणजे इतकं अंतर हे h इज इक्वल टू r आहे. हे h इज इक्वल टू r येईल अंतर आहे, रेडियस ऑफ द अर्थ. आणि याच्यावर या बाजूला हाईट h आहे आणि या बाजूला डेप्थ d आहे. म्हणजे या बाजूला आपण पृथ्वीच्या केंद्राकडे जातो म्हणजे डेप्थ मध्ये जातो आणि या बाजूला पृथ्वीच्या केंद्रापासून दूर जातो म्हणजे हाईट कडे जातो. समजा ही जर पृथ्वी असेल तर आपण पृथ्वीच्या केंद्रापासून दूर चाललो म्हणजे हाईट वर चाललो, आणि आपण पृथ्वीच्या सेंटरकडे चाललो म्हणजे केंद्राकडे चाललो म्हणजे डेप्थला चाललो आहे. मूव्हिंग टुवर्ड द सेंटर ऑफ द अर्थ, मूव्हिंग अवे फ्रॉम द सेंटर ऑफ द अर्थ. सो दिस एच इन्क्रीजेस ऑन दिस साइड अँड डेप्थ इन्क्रीजेस ऑन दिस साइड. हियर height h is equal to 0 and depth d is equal to 0 because this point is a point on the surface of the earth. आणि या अर्थ सरफेस वरचा जो पॉइंट आहे या पॉइंटची ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ही सर्वात जास्त आहे. जर तुम्ही या सरफेस पासून, अर्थ सरफेस पासून पृथ्वीच्या सेंटरकडे चाललात म्हणजे डेप्थ कडे चाललात, डेप्थ वाढत असेल तरी ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी डिक्रीज होते, आणि वर चाललात हाईट एच चाललात तरी ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी डिक्रीज होते. म्हणजे डेप्थ वाढली तरी ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी डिक्रीज होते, हाईट वाढली तरी ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी डिक्रीज होते. आणि अशा प्रकारे ही व्हॅल्यू लिनियरली चेंज होत 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 ऍट द सेंटर ऑफ द अर्थ दॅट ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज 0. पृथ्वीच्या सेंटरला, समजा ही पृथ्वी असेल तर याच्या सेंटरला जी ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे ती ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी 0 असते. म्हणून या ठिकाणी आपल्याला आता या एक्सप्रेशनवरून महत्वाचे निष्कर्ष निघायला लागलेत. व्हेरी इम्पॉर्टंट कन्क्लुजन्स वी आर ड्रॉइंग फ्रॉम दिस इक्वेशन, फ्रॉम दिस डिस्कशन. सो ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज टेकन ऑन वाय ऍक्सिस अँड हाईट अँड डेप्थ दे आर टेकन ऑन एक्स ऍक्सिस. At the center of the earth, acceleration due to gravity is 0. At the surface of the earth, acceleration due to gravity is maximum, and its maximum value is 9.8 meter per second square. Its maximum value is 9.8 meter per second square. As we go below the surface of the earth, then also acceleration due to gravity decreases. म्हणजे 9.8 पेक्षा ती कमी होत जाईल. आणि ऍट हाईट याच्याला गेला तरी ते ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कमी होत जाईल. आणि अशा प्रकारे आपल्याला या ग्राफवरनं काय कन्क्लुजन्स मिळाली? पहिलं कन्क्लुजन, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी डिक्रीजेस बिलो अँड अबोव द सरफेस ऑफ द अर्थ. तुम्ही पृथ्वीच्या वर जा की पृथ्वीच्या खाली जा म्हणजे डेप्थला जा, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी दोन्ही बाजूला कमी होते. ऍट हाईट एच, ऍट डेप्थ डी इट इन्क्रीजेस. It decreases on both sides. It decreases on both sides. तुम्ही हाईटला गेलात तरी डिक्रीज होते, डेप्थला गेलात तरी डिक्रीज होते. दुसरं कन्क्लुजन काय आलं? ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज अ मॅक्झिमम ऍट द सरफेस ऑफ द अर्थ. या ठिकाणी पहा, या अर्थ सरफेस पासून हाईटला एच गेला तरी ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कमी होते. या अर्थ सरफेस पासून डेप्थ डी ला गेलात तरी ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कमी होते. म्हणजे या अर्थ सरफेसला कशी असते? मॅक्झिमम असते. सो ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज अ मॅक्झिमम at the surface of the earth, and that maximum value is 9.8 meter per second square. तिसरं, acceleration due to gravity is 0 at the center of the earth and at infinity. Acceleration due to gravity 0 कुठे आहे? at infinity. म्हणजे जिथं इन्फिनिटी म्हणजे काय? इन्फिनिटीची संकल्पना आहे, हा कन्सेप्ट आहे. ज्या ठिकाणी एखाद्या प्लॅनेटचं ग्रॅव्हिटेशनल फील्ड संपतं त्याला आपण इन्फिनिटी असं म्हणतो, किंवा एखाद्या चार्जचं इलेक्ट्रिक फील्ड संपतं त्याला आपण
इन्फिनिटी असं म्हणतो. कारण त्या मर्यादेच्या पलीकडे तो फोर्स ऑफ अट्रॅक्शन एक्झर्ट करू शकत नाही किंवा फोर्स ऑफ रिपल्शन एक्झर्ट करू शकत नाही. म्हणून पृथ्वीचं जोपर्यंत ग्रॅव्हिटेशनल फील्ड आहे आणि ज्याच्या पलीकडे हे ग्रॅव्हिटेशनल फील्ड इनइफेक्टिव्ह होतं म्हणजे झिरो होतं, त्या लिमिटला, त्या पॉइंटला आपण इन्फिनिटी असं म्हणतो. म्हणून त्या इन्फिनिटीला सुद्धा ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काय असणार आहे? झिरो असणार आहे. अँड लास्ट वन, फॉर द सेम ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऍट हाईट h and depth d, they are related as d is equal to 2h. म्हणजे सेम ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी येण्यासाठी डी आणि एच कसे रिलेट झाले पाहिजेत? डी इज इक्वल टू 2h हे रिलेशन त्यांच्यामध्ये असलं पाहिजे. इफ gh इज इक्वल टू gd then d is equal to 2h. So these are the 4 important conclusions which we have drawn from this graph. या ग्राफिकल रिप्रेझेंटेशन वरनं आपण ह्या 4 कन्क्लुजन्स डिड्यूस केली. ही 4 कन्क्लुजन्स अतिशय महत्वाची आहेत. तर आतापर्यंत जे आपण